नमस्कार. आता जाणून घेऊ की गणपती बसवायचा आहे आणि मुलांची हौस आहे की ह्या वर्षीच गणपती बसवा. तर बसवता येईल का? तर हो. तुम्हाला जर गणपतीची स्थापना करायची आहे आणि चतुर्थीपूर्वी जर तुम्हाला शक्य असेल आणि गणपतीची स्थापना तुम्हाला तुमच्या हाताघरी करायची असेल तर तुम्ही अगदी निसंकोचपणे करू शकता. आता ही कशी करणार? तर ज्यावेळी तुम्ही स्थापना कराल त्यावेळी शक्यतो लहान मूर्ती निवडावी पहिल्यांदा, कारण आपण ही पहिल्यांदाच आपल्या बाप्पाची स्थापना आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पाला आणणार आहोत. तर आपण ती आपल्याला सहजरित्या त्याची सेवा करता येईल, त्याची पूजा करता येईल अशी लहान मूर्तीची पहिल्यांदा निवड करावी. आता ही ह्याच वर्षी करायची आणि पुढच्या वर्षी मग काय करायचं? तर कुठलीही व्रत हे आपण विषम संख्येमध्ये करतो. म्हणजेच काय? तर 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये आपण व्रत करतो. आता आता गणपतीची पूजा हे एक व्रत आहे. ते व्रत आपण विषम संख्येप्रमाणे करू शकतो. 1, 3, 5, 7 किंवा अनंत. आता हे करत असताना एखाद वर्षी तुमचा खंड पडला तरी हरकत नाही. पुढील वर्षी जेव्हा कराल तेव्हापासून त्याची गणना पुन्हा सुरू होते. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची मनामध्ये शंका न ठेवता आपल्या गणपतीच्या बाप्पाची तुम्ही आपल्या हाताघरी स्थापना करू शकता.